अध्यक्ष मेघराज राजे भोसले त्यांच्या मेघराज राजे भोसले फाउंडेशन मार्फत हा सोहळा करतात आणि ते स्वतः इंडियन फिल्म फेडरेशनचे सुद्धा उपाध्यक्ष आहेत आणि खरं तर हाच योगायोग आज इथे साध्य होतोय। छान निर्मात्यांसाठी होत असलेली निर्मिती संवादची ही कार्यशाळा सन्मानित करतात माननीय सचिनजींना, संजयजी चोरडिया। हा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे आणि सगळ्यांनी कृपया आपणही शेअर करायचा आहे। सचिनजींचा सन्मान करतात आपल्या सूर्यदत्त प्रोडक्शन हाऊसचे आणि आपल्या कार्यक्रमाचे प्रायोजक माननीय संजयजी चोरडिया, त्यासोबतच सुषमा भाभी चोरडिया, माननीय मेघराज राजे भोसले। मी बोलण्याआधी संगीत बंद केलं याबद्दल धन्यवाद, कारण ते जर चालू राहिलं असतं तर मला गावं लागलं असतं, पण बंद केल्यामुळे आता मी बोलू शकतो। अर्थात मला कौतुक आहे तुम्हा सर्वांचं की तुम्ही आवर्जून या कार्यशाळेला तुम्ही भेट दिली। प्रत्येक माणूस हा व्यस्त असतो आपापल्या कामात, पण तरी सुद्धा तुम्ही ह्याला महत्त्व दिलं, त्याबद्दल मी मराठी चित्रपट सृष्टीच्या वतीनं तुमचे आभार मानतो। विशेष कौतुक आमच्या मेघराजजींचं की ज्यांनी हे पाऊल उचललं आणि या गोष्टीला महत्त्व दिलं, तर त्यांचे सुद्धा या मराठी चित्रपट सृष्टी तर्फे मी आभार मानतो। आणि आपले चोरडिया साहेब आणि त्यांच्या पत्नी, त्यांच्या या इन्स्टिट्यूशननी या आपल्या मराठी चित्रपट सृष्टीच्या कार्यशाळेला पण नुसतं महत्त्व दिलं नाही तर सहकार्य केलेलं आहे। एका पद्धतीनं मी तर असं म्हणेल की त्यांच्या सदिच्छा आहेत या जेस्चरमध्ये, त्याबद्दल मी मराठी चित्रपट सृष्टीच्या वतीने तुमचे आभार मानतो। आणि या सर्व लोकांचे आभार मानतो ज्यांनी या कार्यशाळेला मदत केलेली आहे। लोकांना पाणी देऊन, लोकांना चहा पाजून, लोकांना बसायला खुर्च्या लावून व्यवस्था करून, या सगळ्या बाटल्या ज्या इथे ठेवलेल्या आहेत त्या मुलांचे मी आभार मानतो, कारण त्यांच्यामुळे आम्ही बोलताना मध्ये आम्हाला जर तहान लागली तर त्याची पण काळजी घेतलेली आहे। साऊंड इक्विपमेंट ज्यांनी इथे लावलेली आहे त्यांचा सुद्धा या मराठी चित्रपट सृष्टीला एक आधार मिळालेला आहे, तर त्यांचेही मी आभार मानतो। सर्वांनी खूप प्रेमाने हे सगळं केलेलं आहे। मी पण इथे 3:20 पासून इथे बसलेलो आहे, सगळ्यांचं सगळं ऐकतो आहे। याचं कारण काय की लर्निंग इज अ नेव्हर एंडिंग प्रोसेस। शिकणं हे माणसाला कधीच थांबवलं नाही पाहिजे, शिकवताना सुद्धा। का म्हणतो मी की विद्यार्थी वृत्ती माणसात असणं फार गरजेचं आहे आणि ती असल्याशिवाय तुम्ही गुरु बनूच नाही शकत। जर तुम्हाला कुठला दिवा लावायचा असेल तर तुमच्या हातात ज्योत असल्याशिवाय तो दिवा तुम्ही लावूच नाही शकत। हे उदाहरण आहे। त्यामुळे तो शिकणारा पण विद्यार्थी असतो, शिकवणारा सुद्धा विद्यार्थी असतो, किंबहुना त्याला ते असायला हवं। आज मी इथे बसलो ते ऐकण्याकरता, शिकण्याकरता। कोणाकडनं कधी काय मिळेल आपल्याला काही माहित नसतं, त्यामुळे एका क्रिएटिव्ह माणसाने नेहमी आपले कान आणि आपले डोळे उघडे ठेवा, या मताचा मी आहे। गेली 61 वर्ष मी फक्त हेच करत आलेलो आहे, बाकी काही नाही। 61 वर्षांपूर्वी मी माझा पहिला शॉट दिला होता पुण्यात 1962 मध्ये, ज्या काळी FTII झालं नव्हतं आणि प्रभात स्टुडिओ मध्ये माझा पहिला शॉट घेतला गेला होता। त्यामुळे मी हे माझं सौभाग्य समजतो
की प्रभात स्टुडिओमध्ये ऍक्टिंग करणारा, शॉट देणारा कलाकार आत्ताच्या घडीला चित्रपट सृष्टीमध्ये कार्यरत असणारा फक्त मी एक आहे. आता हा योगायोग आहे, मी गंमत म्हणून मी नेहमी म्हणतो, कारण काहीतरी हवं असतं ना आनंदी होण्याकरता माणसाला, तर त्यातली ही एक गोष्ट आहे. आणि त्यातल्या जवळजवळ मला असं वाटतं ते माझं काम झाल्यानंतर जवळजवळ 2.5 महिन्यानंतर बहुधा त्याचं रूपांतर FTII मध्ये झालं. किंवा तेव्हा टेलिव्हिजन नावाचा प्रकारच नव्हता, त्यामुळे ते FT नव्हतं बहुतेक, ते फिल्म इन्स्टिट्यूट म्हणूनच ओळखलं जायचं. असो, आजच्या या कार्यशाळेमध्ये मला एवढं सांगावंसं वाटतं कि मैं नेहमी हिंदीत एक गोष्ट म्हणतो की शायद मैंने पिछले जन्म में कुछ मोती दान किए होंगे कि ऊपर वाले ने इस जन्म में मुझे इंडियन फिल्म इंडस्ट्री में छोड़ दिया. मी भाग्यवान समजतो स्वतःला की मी या चित्रपट सृष्टीचा, भारतीय चित्रपट सृष्टीचा एक छोटासा भाग आहे. आणि गेली 61 वर्ष मी काही ना काहीतरी प्रयत्न करत आलेलो आहे आणि प्रयत्न यापुढेही परमेश्वर कृपेने चालू राहावे अशी इच्छा आहे. मी ऍक्टर होतो, वन्स अन ऍक्टर ऑलवेज अन ऍक्टर, त्यामुळे ऍक्टर होतो म्हणण्यापेक्षा मी आहे असंच एकदा झालो की मग तो आयुष्यभर राहतो ऍक्टर असं मी नेहमी म्हणतो. त्यामुळे ऍक्टिंग हे माझं फर्स्ट लव्ह आहे. ऍक्टर झालो, मग मला दिग्दर्शक व्हायचं होतं, मी दिग्दर्शक झालो, लेखक झालो, निर्माता झालो. बरं, मी निर्माता जे झालो ते मला बिझनेस करायचा वाटला म्हणून मी निर्माता नाही झालो, माझ्यातल्या दिग्दर्शकाला न्याय मिळावा म्हणून मी निर्माता झालो. म्हणजे चला मी आता निर्माता बनलो की मी करोडो रुपये कमवीन, हा माझा हव्यास नव्हता अजिबात. मला चित्रपट चांगला बनवायचा होता. आणि कधी कधी मग काय होतं, निर्मात्याला आपल्याला जाब द्यावा लागतो, युअर आन्सरेबल टू युअर प्रोड्युसर. आणि का नसावं, प्रोड्युसर पैसे लागतो आणि त्याला जर तुम्हाला आन्सरेबल तुम्ही होत असाल तर त्याच्यामध्ये वावगं काहीच नाही आहे. मला तरी असं वाटतं. कारण मी आत्ताच्या इथे बसलेल्या सर्व निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला दिग्दर्शक व्हायचं असेल तर सर्वात आधी तुम्ही प्रोड्युसर डिरेक्टर बना. जो दिग्दर्शक निर्मात्याला सांभाळून घेतो, त्याला वाचवतो, हे पाहतो की त्याचं नुकसान होणार नाही, तो खरा दिग्दर्शक. अर्थातच त्याला त्याचं काम यायलाच हवं. त्याला फक्त स्क्रिप्ट रायटिंगचं ज्ञान असून उपयोगाचं नाही, तर त्याला एडिटिंगचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे. कारण डिरेक्शन, आता हे जे माध्यम आहे ते डिरेक्टर्स मीडियम असं मी म्हणतो. 3 माध्यम आहेत आपल्याकडे. एक आहे स्टेज, जिकडे आपण नाटक प्रस्तुत करतो. दुसरं माध्यम आहे आपल्याकडे फिल्म, चित्रपट. आणि तिसरं आहे टेलिव्हिजन. माझ्या मते नाटक इज अन ऍक्टर्स मीडियम. नो ऍक्टर्स मीडिया मी का म्हणतो, लेखकांनी सगळं लिहून ठेवलेलं असतं, दिग्दर्शकांनी सगळं दिग्दर्शन केलेलं असतं, पण स्टेजवर गेल्यानंतर ऍक्टर स्वतःवरती असतो. त्याला तुम्ही काही करू शकत नाही. त्यांनी काही बदल केले किंवा काही केलं तरी सुद्धा तो दिग्दर्शक किंवा लेखक काही करू शकत नाही. फार तर दुसऱ्या प्रयोगाला त्याला काढून टाकलं जातं, ही गोष्ट वेगळी. पण ऍक्टरला तुम्ही नाही थांबवू शकत. ते एव्हरी कंट्रोल इज इन ऍक्टर्स हँड्स. त्यामुळे थिएटर इज अन ऍक्टर्स मीडिया, फिल्म इज अ डायरेक्टर्स मीडिया. कारण मी क्लोजअप कुठे घेणार, लॉंग शॉट कुठे घेणार, त्याची मुवमेंट कुठून अशी ठेवणार आणि ती कुठल्या अँगलनी घेणार हे दिग्दर्शक ठरवतो. आणि शेवटी एडिटिंग मध्ये सुद्धा बसून तो ठरवतो की कुठला शॉट कुठपर्यंत असावा. तर कंट्रोल डिरेक्टरच्या. टेलिव्हिजन इज अ रायटर्स मीडिया. त्या 25 मिनिटात 22 मिनिटात तुम्हाला सगळं काही त्या एका एपिसोडमध्ये लोकांना सांगायचं आहे ते तेवढ्याच लिमिटेड टाइम मध्ये तुम्हाला लिहून द्यावं लागतं. आणि ऍक्टर्सना आणि डिरेक्टर्सना ते फॉलो करावं लागतं. दॅट इज वाय दॅट इज अ रायटर्स मीडिया.
मीडिया कोणाचं आहे हे ओळखणं फार गरजेचं आहे. तुम्ही दिग्दर्शक आहात, तुम्ही निर्माते आहात, तर तुम्ही काय करत आहात हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. खूप दिग्दर्शक मी पाहिले तसे की जे रायटिंग करता बसतात, त्यांच्याकडे एक थॉट असतो आणि त्या थॉटवर गोष्ट लिहिण्याऐवजी ते स्क्रीन प्ले लिहायला सुरुवात करतात. गोष्ट नाहीच आहे, फक्त एक थॉट आहे, एक जर्न आहे. त्या जर्न वरती ते स्क्रीन प्ले लिहायला सुरुवात करतात. गोष्ट राहते बाजूलाच, गोष्टीचं अस्तित्वच नाहीये आणि तो स्क्रीन प्ले मग थोडासा इम्बॅलन्स होतो. आणि तो का होतो हे त्यांना कळत नाही. त्यांना हे समजत नाही की त्यांच्या हातात गोष्टच नाहीये, ते कुठल्या आधारावरती, तुमच्याकडे पायाच नाहीये, तुम्ही इमारत कशावर बांधणार. कथा सर्वात महत्वाची. आणि कथा कुठली, जी 7 मिनिटात तुम्हाला ऐकता आली पाहिजे किंवा 10 मिनिटात, ती कथा. आणि ती कथा म्हणजे एक खांब असतो त्या पटकथा लेखकाच्या जवळ असलेला, की कुठेही काहीही जर आपला तोल जर गेला आणि आपण पडत असलो तो खांब पकडायचा, तापत आपण पडूच नाही शकत. बर, तो खांब तुम्ही ठरवलेला असतो, त्यामुळे तो लोकांना किती आवडेल किती नाही हे तुमच्या हातात नाही, पण तरी सुद्धा तो खांब तर आहे, तो खांब असला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट, चित्रपट फ्लॉप होत नाही, चित्रपटाचं बजेट फ्लॉप. चित्रपटाचं बजेट जर तुम्ही तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवलं, जे दिग्दर्शकाला ठेवता येतं. नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट दिग्दर्शक म्हणून माझा 23वा चित्रपट आहे. आणि मला याची प्रॅक्टिस आहे की बजेट कसं कंट्रोलमध्ये ठेवता येतं. अर्थात तुमच्याबरोबर काम करण्याची इच्छा काही लोकांना, टेक्निशियन्सना किंवा ऍक्टर्सना किंवा म्युझिक डायरेक्टर्सना असते. त्यामुळे बहुतेक जे बाहेर जे पैसे घेतात तेवढे पैसे माझ्याकडनं घेत नाही. पण त्या पोझिशनला येण्याकरता म्हणून सुद्धा मला इन्व्हेस्ट करावं लागलेलंच आहे ना. ते मला कोणी असं फुकट नाही दिलं गेलेलं आहे, खैरात नाही आहे ती तुम्हाला अर्न करावी लागते. तुम्हाला फॅसिलिटीज जर तुम्हाला आज मिळत असतील तर त्या कोणी तुम्हाला अशा देऊन टाकलेल्या नाही आहेत, त्या तुम्ही कमवलेल्या आहेत. त्या कमवण्याकरता सुद्धा तुम्हाला तुमचा वेळ, तुमचं आयुष्य खर्च करावं लागतं. तर चित्रपट ही अत्यंत कठीण आणि तितकीच सोपी गोष्ट आहे बनवण्याकरता. कठीण कोणासाठी, ज्यांना येत नाही, आणि सोपी कोणासाठी, ज्यांना येत. शिकण्याचा प्रयत्न करा. 4 नाटकं दिग्दर्शित करून तुम्ही जसं समजा की मला आता चित्रपट दिग्दर्शित करायचं आहे, तर नाही होत तसं. तुम्हाला त्याचा अभ्यास करायला पाहिजे, तुम्हाला त्याचं शिक्षण घेतलं पाहिजे. मग ते शिक्षण फक्त एक पिक्चर मध्ये तुम्ही 4th असिस्टंट म्हणून केलं त्याचा तर तुम्हाला दिग्दर्शन घालत नाही, असंही होत नाही. घालवा तुमच्या आयुष्यातले 2-4 वर्ष, आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आणि मग उतरा आणि मग तुम्ही तुमच्या प्रोड्युसरला सेफ करू शकता. चित्रपट सृष्टीकरता जे काय करत आहात त्याबद्दल मी आत्ताच ऐकलं, तर मराठी चित्रपट सृष्टीच्या वतीनं मी तुमचे आभार मानतो. तुम्ही आत्ता म्हणालात की हे अनुदान नसून अर्थसहाय्य आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फायनान्शियल असिस्टन्स असं म्हणू शकतो. करेक्ट? हे फायनान्शियल असिस्टन्स जेव्हा सुरू झालं होतं ते 12 लाखावरून सुरू झालं होतं. आणि ते फायनान्शियल असिस्टन्स तेव्हा न म्हणता टॅक्स रिफंडची स्कीम असं म्हटलं जायचं. त्यानंतर त्या 12वरनं ते 16वर गेलं. कुठलं साल होतं ते जेव्हा 16वर गेलं? कुठलंही असं, तुम्हालाही आठवत असेल, मलाही आठवत नाही, पण गेलं मात्र होतं. तेव्हा मराठी चित्रपट हा 16 लाखात बनत असे. त्याच वेळेला जुहूच्या एरियामध्ये 16 लाख रुपयात 2 बेडरूम हॉल किचनचा एक फ्लॅट मिळायचा. 16 लाखात.
तेवढी व्हॅल्यू त्या 16 लाखाला होती. आज तुमचं अर्थसहाय्य एका चित्रपटाला दर्जा मिळाला किती मिळतं? माईक ऑन करता. ह्यांनी म्हटलं 40 लाख. 40 लाख. एकतर 40 लाखात मराठी चित्रपट बनत नाही, जो 16 लाखात बनायचा, जेव्हा तुमच्याकडनं 16 मिळायचं. त्याच वेळेला 2 बेडरूम हॉल किचनचा जुहूला फ्लॅट मिळायचा. आज मराठी चित्रपट तुम्ही म्हणता दर्जेदार असला तर 40 लाख रुपये देणार. तर दर्जेदार चित्रपट बनवण्याकरता आजच्या तारखेला किमान 2 कोटी रुपये पाहिजे. किमान. करेक्ट आहे. जुहूला 2 बेडरूम हॉल किचनचा फ्लॅट आजच्या तारखेला 3 कोटीच्या खाली मिळत नाही. करेक्ट आहे. तर जुहूमध्ये किंवा कितीला विकला जातो आणि कितीला मिळतो हा मुद्दा नाहीच आहे. एक उदाहरण आहे, एक आपल्याला कळण्याकरता की कुठे काय काय चाललंय. आपण फक्त मर्यादित राहू. चित्रपट कितीत बनतो? दर्जेदार. कारण हा उल्लेख तुम्ही केलेला आहे, दर्जेदार. बरोबर. दर्जेदार हा आपल्या योजनेचं नावच आहे. योजनेचं नाव आहे दर्जेदार निर्मिती अर्थसहाय्य योजना. अरे वा, तुमची सुरुवातच दर्जेदारनी झालेली आहे. तर दर्जेदार चित्रपट बनवण्याकरता 2 कोटी किमान लागतात. तेवढे का नाही देत तुम्ही चित्रपटाला? तर शासन म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, मी मराठी चित्रपट सृष्टीच्या वतीने हे तुम्हाला विचारतो. सचिन पिळगावकर ही खूप छोटी गोष्ट आहे. सचिन पिळगाव अगदी खरं आहे म्हणाले. आपण म्हणाला 2 कोटी का शासन देत नाही. माझं म्हणणं आहे शासनाला 10 कोटीच देणार आहे, तुम्ही 2 कोटीच म्हणताय. नाही, मी अर्थसहाय्य म्हणून म्हणतो. अर्थसहाय्य जेव्हा तुम्ही चित्रपटाला देता, तुम्ही मुद्दा बदलताय. तुमचा तो सब्जेक्ट वेगळा आहे. तुम्ही ज्या 10 कोटी बद्दल म्हणताय तो तुमच्या या स्कीम मधली गोष्ट नाही, ही वेगळी स्कीम आहे. तर तुम्ही 2 स्कीम नका मिक्स करू. किंवा तुम्ही जर मर्ज करतच असाल तर ऑफिशियली करा. मग 2 का 10 द्या, आम्ही घ्यायला तयार आहोत. कळतंय आम्ही त्यानंतर वस्तुस्थिती आहे. यात कोणत्याही प्रकारचा पान उतारा नाही. तुम्ही आमच्यातले आहात असं समजून मी तुमच्याशी बोलतो. तुम्ही शासनातर्फे जरी असाल तरी सुद्धा तुम्ही आज इथे उपस्थित आहात कारण तुम्हाला काळजी आहे मराठी चित्रपट सृष्टीची. ती जर नसती तर तुम्ही इथे आलाच नसता. तुम्ही आलात यातच मला कळतंय की तुम्हाला काहीतरी वाटतंय मराठी चित्रपट सृष्टी करता आणि तुम्ही इथपर्यंत थांबणार नाही. यापुढे सुद्धा प्रयत्नशील राहणार काहीतरी अजून करण्याकरता. नक्की सर. तर ते तसं तुम्ही करावं असं मला वाटतं. सरकारला, शासनाला आपण सांगूया की हे असं झालेलं. बरं, ह्याचं GR निघाले ना, तुम्ही जे आता सांगितलं त्याचा, म्हणजे आता कुठलंही सरकार आलं तरी सुद्धा हे राहणार ना? नाही, सरकारशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आमच्या पण साठी काय घडतंय ह्याच्याशी आम्हाला जास्त कर्तव्य आहे. तर ते आम्हाला त्याचं मिळालं पाहिजे. बाबा सरकार काय कुठलंही असं आम्हाला काय फरक पडत नाही. कारण आम्ही कुठल्याही पार्टीचे नाही आहोत. आम्हाला एकच पार्टी कळते. आम्हाला एकच पार्टी कळते, ती म्हणजे सक्सेस पार्टी, जी आम्ही पिक्चरच्या सक्सेस नंतर करतो सकाळी 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत. आणि त्या पार्टीची मला जास्त सवय कुठल्याही या पार्टीपेक्षा. कारण त्याचमुळे ना आम्ही चित्रपट सृष्टीची माणसं कुठल्याही तशा राजकीय पक्षाची कधीच नसावी, मला तरी असं वाटतं. कारण आम्ही सगळ्यांचेच असतो आणि सगळे आमचे असतात. म्हणजे जितका महत्वाचा आमचा रसिक प्रेक्षक आमच्या करता आहे तितकाच तो कुठल्याही पक्षाचा नेता आहे, तितक्याच महत्वाचा. कारण तो माणूसही आमचा पिक्चर पाहतो तेव्हा तो आम्ही त्याला विसरायला लावतो की बाबा तू मुख्यमंत्री आहेस. तो आता तू 2-2.5 तास तुझ्या लक्षात पण नाही की तू मुख्यमंत्री आहेस का, तर तुझी करमणूक झाली आमचा पिक्चर बघताना. आहेत माझी काही अशी पिक्चर त्याच्यामध्ये होतं असं कधी कधी. तर मला तुम्हाला एवढीच विनंती करायची की
मराठी चित्रपट सृष्टीला फक्त पैसे देऊन त्यांची मदत होते असं मला वाटत नाही. त्याचबरोबर तुमचं त्याच्यात सहकार्य असलं. शासन काय काय मदत करू शकतो, पैशाची एक झाली गोष्ट, त्या व्यतिरिक्त पण अनेक असंख्य अशा मदती आहेत त्याची गरज मराठी चित्रपट सृष्टीला आज आहे. त्याचा पण विचार. महिलांनी दिग्दर्शन केलं असं तुम्ही म्हटलं, कोणतरी पाठवा बघायला की त्यांनी खरंच केलं का की त्यांचं फक्त नाव आहे, जेणेकरून तुम्हाला त्यांना 5 लाख रुपये द्यावे लागेल. ते पाहिलं पण पाहिजे ना. तुम्ही बसणार तुमच्या फिल्म सिटीमध्ये किंवा जिकडे तुम्हाला तुमची पोस्ट असेल तिथे तुम्ही बसणार, तुम्हाला कसं कळणार तिने दिग्दर्शन केले की पाहायला पाहिजे. का म्हणतोय मी की पुरुषांवर अन्याय नको व्हायला उद्या. कुणावरही अन्याय झाला तर तो अन्यायच आहे नाही का. तर त्यामुळे त्याची सुद्धा एक खबरदारी घ्या आणि द्या 5 लाख रुपये नक्की द्या. माझ्या हस्ते द्यायचे असतील तर मला बोलवा, मी येईन, मला काही प्रॉब्लेम नाही. पण एवढं आहे मात्र की त्याची खातर जमा करून द्या, त्याच्याशिवाय देऊ नका. मी त्यांची शाळा घेत नाही, तुम्ही वयाने लहान आहात माझ्यापेक्षा, त्यामुळे मी काय म्हणतात त्याला एक प्रेमाचा सल्ला असं आपण म्हणू शकतो त्याला. आणि तुमची माझी आज पहिली भेट झाली असली तरी सुद्धा यानंतर अनेकदा होणार आहे असं मला वाटतंय तुम्हाला भेटणार. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, मी अनेकदा भेटेन तुम्हाला. हां, आणि मेघराज जे आहेत त्यांच्याशी भेट सातत्यानं होत असते. ते माझ्या एका फोनवर ते अत्यंत नम्रपणे, म्हणजे ते अध्यक्ष आहेत आमच्या मराठी चित्रपट महामंडळाचे, कुठेही कधीही असं जाणवत नाही की मी कुठल्याही अध्यक्षाशी बोलतो. मराठी चित्रपट सृष्टीतला एक कार्यकर्ता म्हणूनच नेहमी ते उभे राहिलेले आहे आणि ज्याचा मला सार्थ अभिमान आहे. तर मेघराजी, मी तुम्हाला पण विनंती करेन, मला जर पंकजजींना भेटायचं असेल किंवा त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर मी तुम्हाला त्रास देईन. तुम्ही पण ह्याला विचार काय ते आपण बसून जरा बोलूया. शेवटची गोष्ट तुम्हाला सांगू विचारतो, मग तुम्ही सगळ्याची उत्तरं एकत्र द्या. शेवटची गोष्ट विचार, हे जे तुम्ही 10 कोटी रुपये फिल्म करता द्यायचं शासनाने ठरवलं किंवा डिक्लेअरही केलेलं आहे, करेक्ट ना? त्याचा GR झालाय. तर ते फक्त नवोदित चित्रपट बनवणाऱ्यांकरताच आहे, मर्यादित सगळ्यांसाठी. पण त्याच्या मागे काहीतरी आशय असावा जो महाराष्ट्राला किंवा भारताला, असं काही आहे की फक्त महाराष्ट्राला आहे? आपला या योजनेचंच नाव असं आहे, कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक या क्षेत्रामध्ये जी व्यक्तिमत्व होऊन गेलेली आहेत किंवा आत्ता आहेत अशा व्यक्तिमत्वांवरती त्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे, अशा योगदान दिलेल्या व्यक्तिमत्वावरती चित्रपट बनवणं, बायोपिक चरित्र चित्रपट बनवणं हा त्यातला उदाहरणार्थ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावरती आपण आता सिनेमा बनवतो. अशा 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 नाही, सपोज बायोपिक नसेल पण शिक्षणाकरता उपयोगी ठरणारा चित्रपट असेल जो आपल्या महाराष्ट्राशी निगडीत असेल तसा चित्रपट असला तर पुन्हा सर विषय तोच आहे. याच्यासाठी मर्यादित जी काही गोष्ट आहे ती चरित्रात्मक चित्रपट हा आपला कोर मानायचा. या चरित्रात्मक चित्रपटाच्या अनुषंगाने ही योजना आहे. नॉर्मल चित्रपट असेल ज्याच्यासाठी इतर योजना आहेत, इतर विषयांच्या अनुषंगाने ज्या योजना आहेत त्यासाठी दर्जा मराठी चित्रपट आहे आपली. त्याच्यानंतर याच विषयाच्या अनुषंगाने अनेक वेळोवेळी शासन योजना राबवत असतात. त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हा आपला पूर्ण नवीन विषय आहे जो आपण आत्ता आनंद महादेवन सर त्याचं दिग्दर्शन करणार आहे. तर तो सिनेमा देखील आपण आता सुरू करतो, त्याची प्रोसेस तरी सुरू होईल आपली. सगळ्या निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी हे जाणून घ्या की हे जे सगळं मिळणार आहे ते कुठल्या पद्धतीनं मिळणार आहे.
सरसकट डोक्यात ठेवून हे निघू नका इकडनं की ह्यांना आपण अप्रोच करूया, आपल्याला 10 कोटीचा फायनान्स मिळेल आणि आपल्याला पिक्चर बनवता येईल. नाही, तर त्याला या काही लिमिटेशन्स आहेत ज्या तुम्ही सर्वांनी डोक्यात ठेवल्या पाहिजेत. नाहीतर तुम्ही तुमचा पण वेळ वाया घालवाल आणि ह्यांचा पण वाया घालवाल. तसं करू नका. कळतंय सगळ्यांना? थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मी मगाशी मला सांगणार होतो की शासनाने विविध कमिट्या आहेत सर. आता जी चित्रपट पॉलिसी समिती आहे तशा विविध शासनाच्या कमिट्या प्रत्येक वेळेस निघत असतात. तर मी विनंती करेन आपल्याला की अशा एखाद्या कमिटीवरती जिथे आपल्याला काम करायला आवडेल, आपण जरी सजेस्ट केलं तरी आपण शासनाला जरूर सांगू शकतो आणि तुमचं सजेशन, तुमचं मार्गदर्शन घेऊनच इंडस्ट्री आणि शासन देखील काम करायला तयार आहे. मी आपल्याला विनंती करेन. नाही, तुमची विनंती मी नक्कीच स्वीकार मला करायला आवडेल. पण मला काय करायचं आहे हे कळल्याशिवाय मी कुठलीही गोष्ट रोज सुद्धा स्वीकारत नाही. ही तर भूमिकाच आहे तुम्ही जी म्हणताय, नाही का? आपण त्याला भूमिकाच म्हणू शकतो, हो की नाही? ती मी समजून घेईन किंवा तुम्ही मला समजावा आणि त्यानंतर मला जर पटलं ते, तर मला तुमचा एक भाग व्हायला नक्कीच आवडेल. कारण शेवटी तो माझ्या मराठी चित्रपटसृष्टी करता खूप महत्त्वाचा ठरला आणि माझी ही मराठी चित्रपटसृष्टी माझ्या करता खूप महत्त्वाची. तुम्ही सर्व इथे आलात, सकाळपासून सर्व इथे उपस्थित आहेत आणि सर्वांनी एवढ्या प्रेमानं मराठी चित्रपटसृष्टीचं सगळं काही ऐकलं, सर्वांनी सगळं काही सांगितलं. मी आता योजना सुद्धा इथे उपस्थित आहे. तिने पण एक मगाशी एक विषय काढला होता की वेगवेगळ्या प्रांतातनं लोकांना बोलवून आपण चित्रपट काढला आणि मोठा चित्रपट झाला तर काय वाईट काय त्याच्यामध्ये. मला त्याची गरज नाही वाटत योजना. त्याचं कारण असं की मराठी चित्रपट जोपर्यंत मराठी नसेल तोपर्यंत मराठी माणसाला पाहायला आवडणारच नाही. हा माझा अभ्यास आहे. कारण तुम्ही जर हिंदी चित्रपटासारखा चित्रपट आम्हाला मराठीमध्ये दाखवला तर आम्ही मराठी चित्रपट पाहायला का जाऊ, हिंदी चित्रपट पाहायला का नको जाऊ? कारण आज तिकीटची जे रेट्स आहेत ते काय एवढे स्वस्त राहिलेले नाही. मी ज्या जमान्यातला आहे तेव्हा तिकीट रेट काय होते, माझं बालपण ज्या जमान्यात 10-1 वर्षाचा होतो मी तेव्हा तिकीट रेट काय होते मला अजूनही आठवतं. 3 रुपये 30 पैसे तिकिटाचा रेट होता. त्यातले 30 पैसे जे होते 10% ते एज्युकेशनल टॅक्स होता जो प्रत्येक प्रेक्षकाला भरावा लागायचा. तर 3 रुपये 30 पैशात तिकीट काढून जाऊन चित्रपट पाहणारा मी आहे. मी मुलगा, टायकलवाडीचा मुलगा. त्याला आता 200 रुपये, 150 रुपये, 250 रुपये तिकिटासाठी खर्च करणं मला ठीक आहे, आपण करूही. पण मराठी माणसाची मेंटॅलिटी किंवा सायकोलॉजी मी तुम्हाला सांगतो, अतिशय फ्रँकली सांगतो. मी प्रेक्षकांबद्दल सांगतो, तुम्ही निर्माते आहात, दिग्दर्शक आहात म्हणून सांगतो की एक मराठी माणूस छोले भटुरे खायला 160 रुपये खर्च करेल, पण त्याला डाळिंबीची उसळ 16 रुपयातच पाहिजे. का? डाळिंबीच्या उसळी करता पण 100 रुपये खर्च करा की काय चूक आहे केली? पण नाही, तुम्हाला ती 16 रुपयातच पाहिजे कारण ती डाळिंबीची उसळ. आपल्या हाताने तुम्ही स्वतःच्या गोष्टीला कमी करत आहात. नका करू, वाढवा. मी तर म्हणतो महाग आहेत गोष्टी ना, त्या चांगल्या आहेत. तुम्हाला कळतं की तुम्हाला किती पैसे खर्च करायला लागतात हे घेण्याकरता. आणि जसं जे महाग असतं तुम्हाला जे खर्च करायला लागतं तितकाच माणूस मग कमवायला सुद्धा लागतो. त्यामुळे हा एक वेगळ्या प्रकारचा पुश आहे तुम्हाला अजून काहीतरी कमवायला सांगणार. कळलं? सो आणि फिल्म मेकिंग इज नॉट चीप. नाही, चित्रपट. आणि दुसरी गोष्ट मोहन तुलाही मी सांगतो की हा व्यवसाय आहे. चित्रपट बनवणं हा व्यवसाय आहे आणि मी याला व्यवसाय मानतो. म्हणूनच मी व्यावसायिक चित्रपट बनवतो ज्याच्यानी मला ते पैसे परत मिळतात. आणि माझे चित्रपट सॅटेलाइट चे चॅनल्स आहेत किंवा जे लोक आहेत ते आनंदी होऊन घेतात. युसी आता जाफळकर साहेब जसं म्हणाले की आम्हाला
काही काही लोकांची दादागिरी सहन करावी लागते, थिएटरचा शोज मिळत नाही किंवा हे, तेव्हा ते लोक हे नाही बघत की ऑडियन्स किती येतो किती नाही येतो, त्याला फक्त दादागिरी करायची असेल. मी तर म्हणतो दादागिरी करा, पण अशा प्रकारची दादागिरी करू नका. चांगला चित्रपट बनवून दादागिरी करा. असा चित्रपट बनवून दादागिरी करा की त्याच्यात प्रेक्षकांची गर्दी झाली पाहिजे. ह्याला मी दादागिरी म्हणतो. आणि या दादागिरीसाठी कोणीही ऑब्जेक्शन घेणार नाही. सर्वांना हवी असणारी आहे ती दादागिरी. ती दादागिरी करायला शिका. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे नव्याने काहीतरी सुरुवात करत असाल, काहीतरी डोक्यात कल्पना असेल, काही स्वप्न असतील, काय जे असतील, तुम्हाला काहीही जर करावंसं वाटलं आणि काही अडथळा आला, मला सांगायचं. मेघराजी इथे आहेत, त्यांच्या मार्फत तुम्ही मला विचारू शकता. आणि मी जर माझ्या कपॅसिटीमध्ये जे असेल ते मी तुम्हाला उत्तर देईन, अवश्य देईन. या माणसाने प्रश्न विचारला होता की आता काय काय पॉझिटिव्ह आहे की नाही, आम्हाला आम्ही बनवायचं की नाही मराठी पिक्चर, ही पॉझिटिव्हिटी आहे तुमच्या समोर, ज्याचं नाव आहे सचिन शरद पिळगावकर. 61 वर्ष. तुम्हाला काय वाटतं माझी पिक्चर फ्लॉप नाही झाली? तुम्हाला काय वाटतं मला काही अपमान सहन नाही करावे लागले? कोणताही सत्कार, कोणतीही शाल शिल्पण हातात घेताना एखादा अपमान डोकावूनच जातो मनात. पण त्या सगळ्याला सामोरं जाऊन मी उभा आहे ना, सॉरी बसलेलो आहे, पण आहे ना, ते असलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी धूपछाव सगळ्यांच्या आयुष्यात घडणार, पण तुम्ही ठामपणे उभं राहिलं पाहिजे की येस मला जे येतं ते मी करणार. कधी चांगलं होईल, कधी वाईट होईल, कधी नाही चालणार. मी का म्हटलं मराठी पिक्चर म्हणजे मराठी पिक्चर असला पाहिजे? एक चूक माझ्या हातून पण घडली होती. तो कुठल्याही अँगलनी मराठी चित्रपट नव्हता, म्हणजे त्याला फक्त भाषा तुम्ही बदलली की तो हिंदी झाला. पण तो पिक्चर का बघतील लोक? मराठी ऑडियन्स तो पिक्चर का पाहेल? नाही पाहिला त्यांनी तो चित्रपट माझा, पण मला शिकायला मिळालं. बाबा नाही, प्रोड्यूसरनी सांगितलं होतं की बाबा सचिन जी आप अखियों के झरोखों को मराठी में बनाए. आणि मैं पैसा लगाता हूँ, ये करता हूँ, वो करता हूँ, सगळं झालं. मग मी नाही म्हटलं, पण तरी सुद्धा होत कधी कधी काय होतं मग माणसाच्या मनात येतं की एक प्रोड्युसर मागे लागलेला आहे, सगळं आहे, पैसे त्याच्याकडे आहेत. मी हो म्हटलं, पिक्चर बनवलं, त्याचं काहीही झालं. त्यानंतरचा माझा चित्रपट म्हणजे नवरा माझा नवसाचा 2, जो राईट फ्रॉम फर्स्ट फ्रेम टू लास्ट फ्रेम मराठी पिक्चर होत, मराठी चित्रपट होत. त्यामुळे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते मला, की फक्त तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही चित्रपट नाही बनवू शकत आणि बनवलाही नाही. तुमच्याकडे तुम्हाला विश्वास असणारा कॉन्टेंट आहे, ज्याच्यावर तुमचा अभ्यास आहे, ज्याच्यावर तुम्ही काम केलेलं आहे, तो हातात घ्या आणि त्याच्यावर काम करा. नवरा माझा नवसाचा 2 बद्दल मी एक छोटीशी गोष्ट सांगून हे सगळं संपवतो संवाद आपला, की 2022च्या करेक्ट मी 2022ला पूर्ण स्क्रिप्ट तयार केली नवरा माझा नवसाचा 2ची. 2023च्या फेब्रुवारीला मला पिक्चरचं शूटिंग सुरू करायचं होतं, 2 फेब्रुवारीला. डिसेंबरच्या 15 तारखेला मी स्क्रिप्टचं पूर्ण रीडिंग घेतलं आणि ते पूर्ण रीडिंग ठरवलेलं, फिक्स केलेलं सगळं मीच स्वतः बसून रायटर बरोबर काम केलेलं. आणि जेव्हा ते रायटिंग कम्प्लीट झालं, मी उठलो आणि म्हटलं फेब्रुवारीला पिक्चर सुरू करायचं नाही, दिस स्क्रिप्ट इज रॉंग. सगळे माझ्याकडे बघत बसले. अहो तुम्हीच बसला होतात ना लिहायला. म्हटलं हो सो व्हॉट, मीच बसलो होतो. पण आता ऐकल्यानंतर मला कळलंय की हे जे काय ही जी मांडणी आहे ती चुकीची आहे. गोष्ट मला हीच पाहिजे, पण स्टोरी टेलिंग चुकत आहे. मी परत गोष्टीकडे वळलो, शेड्यूल कॅन्सल केलं. सगळ्या आर्टिस्टला विचारलं, स्वप्नील सकट, अशोक सकट, सगळ्यांना विचारलं की बाबा मी आता फेब्रुवारीला पिक्चर सुरू करत नाहीये, जर मी डिले केलं तर मी कधीपासून हे सुरू करू शकेन. तर त्यांनी सांगितलं त्याच्या 6 महिन्यानंतर, फेब्रुवारीच्या 6 महिन्यानंतर. मी म्हटलं 1 वर्षानंतर केलं तर? ते म्हणाले उत्तम,
मग काहीच प्रॉब्लेम नाही, आत्ताच आपण लिहून घेऊ शकतो डेट्स. म्हटलं 2024 फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पिक्चर कम्प्लीट करायचं. डन. सगळे म्हणाले डन. अशोक म्हणाला तू कॉन्फिडंट नाही असणार, तू जिथपर्यंत कॉन्फिडंट होत नाही तिथपर्यंत करून बसतो. 6 महिने त्यांनी दिले होते, मी 1 वर्ष घेतलं. मी परत रिराईट केलं पूर्ण पिक्चर आणि ते कम्प्लीट रिराईट करून मी 2024च्या 5 फेब्रुवारीला पिक्चरचं शूटिंग कम्प्लीट सुरू केलं आणि 30 मार्चला पिक्चरचं शूटिंग कम्प्लीट केलं. मला चित्रपट दिसत होता पहिल्या फ्रेमपासून शेवटपर्यंत. त्याचं शूटिंग सुरू होण्याआधी, एकही शॉट घेण्याआधी. चित्रपट जोपर्यंत मला दिसत नाही, कारण तो बनवण्याच्या आधी मी पाहतो माझ्या खोलीमध्ये, तो मला दिसतो पूर्ण चित्रपट काय तो दिसला की मग मी कॉन्फिडंट, मग मला काही प्रॉब्लेम नाही, मला इथे ते बघायची गरज नाही. हां, त्याच्यावरती सुद्धा काही कॉमेंट्स होतील की हे तिकडे असं, ते तिकडे असं, तसं ते होणार. यू कॅनॉट प्लीज एव्हरीबडी ॲट एव्हरी टाइम. आय मीन नॉट एट ऑल, इट्स नॉट पॉसिबल. आता मी परवा नागपूरहून येत होतो, तर एक गृहस्थ त्यांनी तो माझ्या बाजूला बसला होता, त्यालाच उठवलं. तर तुम्ही माझ्या सीटवर जाऊन बसता का, मला यांच्याशी बोलायचं म्हणून. तो वयस्कर माणूस, वयस्कर म्हणजे दिसायला वयस्कर ना, वय काय माहिती नाही, म्हणून तो येऊन बसला आणि मला म्हणाला की सचिन सर, तुमचा नवरा माझा नवसा चाटू बघितला. अहो चाटू नाही आहे तो. हो, चाटू कसं असेल, नवरा माझा नवसाचा तू असं नाव आहे त्या पिक्चरचं. हो तेच मला म्हणायचं. बघितला? हा, आम्ही बघितला. एक फोटो काढू का तुमच्याबरोबर? त्यांनी असा फोटो काढला, सेल्फी, आणि म्हणाला जाताना की पहिला जास्त चांगला होता ना. मी त्याला उत्तर दिलं हो हो का, नाही ते हा जो नवीन आहे ना तो यंगस्टर्सना खूप आवडला, म्हाताऱ्यांना नाही आवडत म्हटलं. हो का असं म्हणून तो निघाला. अर्थात तो कुठला होता हे मला विचारायची गरज लागली नाही त्याला, पण अशा पण गोष्टी घडतात. तर त्यामुळे अजिबात खचून जाऊ नका. देयर वुड बी पीपल हू वुड नॉट लाईक युअर फिल्म, डज नॉट मॅटर. जास्त संख्येत लोकांना आवडला की नाही, जास्त संख्येत लोकांनी जाऊन तिकीट काढून पिक्चर पाहिला की नाही, ते महत्वाचं. आणि यानंतर जवळजवळ 15 ते 20 वर्ष सॅटेलाइट वरती पाहणार आहेत की नाही. पिक्चर बनवताना आपण थिएटर करताच बनवतो पिक्चर, असंच समजून बनवलं पाहिजे. श्यामनी करेक्ट म्हटलं. पण त्याचबरोबर आपल्याला सर्वांना प्लीज करता आलं पाहिजे. असा चित्रपट तुम्ही बनवला की ऑटोमॅटिकली तुम्ही सॅटेलाइट वरती सुद्धा सक्सेसफुल होऊन दाखवू शकता. ही छोटी छोटी गणित आहेत आणि काय रॉकेट सायन्स नाही आहे. तुम्ही या चित्रपटसृष्टीत आहात, येऊ इच्छित आहात, तुमची स्वप्न आहेत, ही सगळी स्वप्न आणि तुम्ही सर्व यात तुम्हा सर्वांचं, या सगळ्या स्वप्नांचं मी सचिन पिळगावकर, एक विद्यार्थी चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीचा, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. थँक्यू. पहिली गोष्ट म्हणजे मला कौतुक करावं असं वाटतंय मेघराजजी हे माझ्या आयुष्यात खूप जवळ आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना जी आत्मीयता आहे मराठी चित्रपटांबद्दल किंवा मराठी चित्रपट निर्मात्यांबद्दल, आणि फक्त निर्माते, दिग्दर्शक वगैरे आणि अभिनेते यांच्यापुरती ही भावना मर्यादित नाही आहे. सर्व तंत्रज्ञ आपले स्पॉट बॉईज सकट जे आहेत ते सर्वांची ती काळजी घेतात. आजही हा इथे जो ही जी कार्यशाळा इथे त्यांनी आयोजित केली, नंतर संजयजी त्यांनी सुद्धा हातभार लावला या कार्यशाळेत, ती आमच्याकरता खूप मोठी गोष्ट आहे. आमच्या मराठी चित्रपटसृष्टीकरता, आपल्या मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांकरता ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे त्यांनी मला जेव्हा सांगितलं तेव्हा मी दुसऱ्या क्षणाला हो म्हटलं की मी